मिरा शहरातील टाकळी रोड परिसरातील चांद मशीदसमोर शिवराज अथणीकर वय वर्ष 28 या तरुणावर हल्ला प्रकरणी मतीन काझी यांच्यासह 6 जणांवर मिरज शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये मतीन, शौकत शेख, आयन लांडगे, शोएब उर्फ निया यांच्यासह अन्य 2 अनोळखी अशा 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवा अथणीकर हा टाकळी रस्त्यावर असणाऱ्या मशीदच्या मागील बाजूस राहत आहे। मंगळवारी दुपारी तो आपल्या 3 मित्रांच्या सोबत 2 मोटरसायकलवरून निघाला होता। टाकळी रस्त्यावर आल्यावर त्या ठिकाणी 2 तरुणांनी त्याला रस्त्यात थांबवलं। यावेळी 4चाकी गाडीत दबा धरून बसलेल्या तरुणांनी त्याला 4चाकी गाडीने जोरदार धडक दिली। यावेळी जखमी शिव रस्त्यावर खाली पडला। यावेळी 4चाकी गाडीतून उतरलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार, कोयत्याने डोक्यावर आणि पोटावर वार केले। यावेळी हल्ला एवढा गंभीर होता की तलवारीचे घटनास्थळी 2 तुकडे होऊन पडले होते। 2 वर्षांपूर्वी शहरातील टाकळी रस्त्यावर असणाऱ्या रस्सा हॉटेलमध्ये मतीन काझी यांच्यावर हल्ला झाला होता। या हल्ल्यात शिव अथणीकर असल्याच्या संशयावरून शिव अथणीकर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे। जुन्या वादातून हल्ला झाल्यामुळे मिरजत पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका उडाला आहे। जखमी शिव अथणीकर यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं। प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला, मिरज। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।